श्रावण महिना संपत आलाय आणि तुमच्या मनात एक हुरहुर लागून राहिली असेल. अजून माझी कुलदेवीची ओटी भरायची बाकी आहे. घरात काही अडचणी आहेत, वेळ मिळत नाही किंवा आर्थिक विवंचना चालू आहे. लक्षात ठेवा, देवी आई आपल्याकडून सोन्या नाण्याचा हट्ट कधीच करत नाही. तिला फक्त खरी भक्ती आणि शास्त्रोक्त भाव हवा असतो. श्रावणात कुलदेवीची ओटी भरणे म्हणजे साक्षात अष्टलक्ष्मीला आपल्या घरात नांदण्यासाठी दिलेले निमंत्रण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण संपण्यापूर्वी कुलदेवीची ओटी कशी भरावी, परिपूर्ण आणि शास्त्रोक्त ओटीचे साहित्य काय असावे आणि सर्वात महत्त्वाचं, ओटीमध्ये ठेवायची ती एक विशेष वस्तू कोणती, ज्यामुळे अखंड सौभाग्य, धनवृद्धी आणि कुलदेवीचा कायमस्वरूपी आशीर्वाद लाभतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही नियम चुकता कामा नये. श्रावण महिना हा शिव आणि शक्तीच्या उपासनेचा सर्वोत्तम काळ मानला जातो. कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी मूळ शक्ती असते. मंगळवार, शुक्रवार किंवा रविवार हे कुलदेवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. श्रावण संपण्याआधी येणारा कोणताही मंगळवार किंवा शुक्रवार निवडा. जर कुलदेवीच्या प्रत्यक्ष मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या देव्हाऱ्यातील कुलदेवीच्या टाक, मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ही ओटी भरता येते. ओटी नेहमी सात्विक आणि अखंड वस्तूंनी भरावी. तुटलेल्या किंवा निकृष्ट वस्तू वापरू नयेत. हिरवा किंवा लाल रंगाचा, सुती किंवा रेशमी खण आणावा. शक्यतो काळा किंवा निळा रंग टाळावा. 2 मूठ अखंड तांदूळ. तांदूळ तुटलेले नसावेत, कारण तांदूळ हे पूर्णत्वाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. शेंडी असलेला चांगला नारळ, तांबूल, नागवेलीची पाने आणि एक अखंड सुपारी. आणि सौभाग्य लेण्यांमध्ये हळद कुंकू, हिरव्या बांगड्या, काजळ, टिकली पाकिट आणि वेणी फुलं. आणि फळं घेताना एक अखंड फळ जसे की केळी, सफरचंद किंवा डाळिंब. दक्षिणा 1, 5, 11 किंवा 21 रुपयांचे नाणे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ओटीमध्ये कोणती एक खास वस्तू ठेवावी, तर ती वस्तू आहे अखंड हळकुंड किंवा कमळगट्टा किंवा गोमती चक्र. हळकुंडाचे महत्त्व. हळद ही साक्षात भूमातेचे आणि लक्ष्मीचे रूप आहे. जेव्हा तुम्ही ओटीच्या तांदळात एक अखंड, कुठेही कीड नसलेले हळकुंड ठेवता, तेव्हा ते तुमच्या कुळातील अखंड सौभाग्य आणि आरोग्य स्थिर करते. जर तुमच्या घरात धनहानी किंवा कर्जबाजारीपणा जास्त असेल तर हळकुंडासोबत एक गोमती चक्र किंवा एक कमळगट्टा ओटीत ठेवावा. यामुळे कुलदेवीची कृपा होऊन घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. आता ओटी भरण्याची योग्य आणि अचूक पद्धत सांगते. सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हा. लाल, पिवळे किंवा हिरवे वस्त्र परिधान करा. देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढून पाट मांडा. त्यावर तांबडा किंवा पिवळा कपडा ठेवा. एका ताटात खणाची त्रिकोणी घडी घाला. खणाचा कोन देवीच्या दिशेने असावा. खणावर तांदूळ ठेवा. त्यावर हळद कुंकू वाहा. तांदळावर नारळ अशा प्रकारे ठेवा की त्याची शेंडी देवीच्या मूर्तीकडे असेल. नारळा शेजारी 2 विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, फळ, बांगड्या आणि दक्षिणा ठेवा. दोन्ही हातांनी ओटीचे ताट उचलून देवीला अर्पण करा आणि म्हणा, हे कुलस्वामिनी, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. घरात सुख, शांती, समृद्धी नांदू दे आणि नकळत झालेल्या सर्व चुका क्षमा कर. सखींनो, अनेकांचा असा प्रश्न असतो की ओटी भरल्यानंतर या साहित्याचं काय करायचं. तर आता या पूजेतील नारळ स्वयंपाकात गोड पदार्थ जसे की खीर किंवा नारळाची वडी बनवून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खावा. ओटीतील थोडे तांदूळ आणि ते हळकुंड एका लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवावे. उरलेले तांदूळ रोजच्या जेवणाच्या तांदळात मिसळावेत. त्याचबरोबर ओटी भरताना आपण ठेवलेला खण म्हणजेच ब्लाऊज पीस स्वतः वापरावा किंवा घरातील सवाष्ण स्त्रीला, ब्राह्मणीला द्यावा. श्रावण महिना निरोप घेण्यापूर्वी वेळात वेळ काढून कुलदेवीची ही साधी पण अत्यंत प्रभावी सेवा नक्की करा. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी देवी आईवर विश्वास त्याहून मोठा असावा. तुम्ही या श्रावणात कुलदेवीची ओटी भरली आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये जय कुलदेवी आई लिहून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक लगेच करा. आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.